काही लोक पुढे जाण्यासाठी खोटं बोलतात. काही लोक जिवंत राहण्यासाठी खोटं बोलतात. आणि मग काही लोक असे असतात ज्यांच्यासाठी खोटं बोलणं हीच त्यांची ओळख बनते. ही कथा अशाच एका माणसाची आहे, ज्यांना आपलं आयुष्य खोटं, फसवणूक आणि बनावट ओळख यावर उभारलं. ही कथा आहे जॉनची. जॉन 31 वर्षाचा होता आणि या वयापर्यंत खोटं बोलणं त्याच्यासाठी फक्त सवय नव्हती, तर ती त्याची प्रवृत्ती झाली होती. वर्षानुवर्ष तो महिलांना खोटं सांगायचा, त्यांची फसवणूक करत होता, त्यांच्यापासून पैसे उकळत होता आणि प्रत्येक वेळी तो वाचत होता. का? कारण जॉन आकर्षक होता, गोड बोलणारा, लोकांना त्याच्यावर विश्वास ठेवावा वाटायचा. 1990मध्ये जॉनची भेट तान्या नावाच्या महिलेशी झाली. तान्या 25 वर्षाची होती. ती एक नर्स होती, प्रामाणिक, मेहनती आणि समजूतदार. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी तिच्याशी लग्न केलं. सुरुवातीला वाटलं की जॉन बदलला आहे. तो नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतो आणि स्वतःही नर्स बनतो, अगदी आपल्या पत्नीप्रमाणे. सगळं सामान्य दिसत होतं, पण जॉन फार काळ सामान्य राहत नव्हता. जॉनने तान्याला फसवलं. इतकंच नाही तर त्यांनी दुसऱ्या महिलेबरोबर संबंध ठेवले. पण दुःखासोबत तिला संशयही आला. इतका सहज बोलणारा माणूस अजून काय लपवत असेल? तान्याने जॉनबद्दल सखोल चौकशी सुरू केली. जे तिला सापडलं ते धक्कादायक होतं. जॉन आपल्या वयाबाबतही खोटं बोलत होता. पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिला घरात अशी औषधं सापडली जी कधीही रुग्णालयाबाहेर येऊ नयेत. जॉन रुग्णालयातून नशेची औषधे चोरत होता आणि स्वतःसाठी वापरत होता. तान्याने तात्काळ पोलिसांना फोन केला. जॉनला अटक झाली. त्याचा नर्सिंग परवाना निलंबित करण्यात आला आणि त्याच्यावर गंभीर औषध चोरीचा गुन्हा दाखल झाला. जॉनला माहीत होतं हे सगळं तान्यामुळं झालं आहे. तुरुंगातून तो तिला वारंवार फोन करून धमक्या देऊ लागला. तो म्हणायचा, तुझे या पृथ्वीवरती आता मोजकेच दिवस उरले आहेत. शेवटी जॉनला 6 वर्षाची शिक्षा झाली, पण प्रत्यक्षात तो फक्त 17 महिन्यात सुटला. तुरुंगातून बाहेर आल्यावर जॉन बदलला नाही, तो आणखी धोकादायक झाला. त्याने डेटिंग ॲप्स जॉईन केले, महिलांना भेटत होता, विश्वास जिंकत होता आणि मग त्यांच्याकडे चोरी करत होता. तक्रारी वाढू लागल्या, केसेस दाखल होऊ लागले. त्याला स्टॉकिंगच्या आरोपातही पकडलं गेलं, पण तो थांबला नाही. जॉनने 50 वर्षावरील लोकांसाठी असलेली डेटिंग साईट जॉईन केली. तिथे त्याची भेट डेबोराशी झाली. डेबोरा 59 वर्षाची होती, यशस्वी इंटेरियर डिझायनर, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी. गप्पा झाल्या, भेटी झाल्या आणि जॉनने पुन्हा खोट्यांचा वर्षाव सुरू केला. तो म्हणाला की मी डॉक्टर आहे. त्यांनी दावा केला की तो इराकमध्ये काम करून आलेला आहे. हे सगळं खोटं होतं, पण डेबोराला माहीत नव्हतं. ती इम्प्रेस झाली. एका डेटनंतर तो डेबोराच्या घरी गेला. कधीतरी जॉन तिच्या बेडवर आडवा झाला आणि जायला नकार दिला. वाद झाला, शेवटी तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने माफी मागितली, गिडगिडला, दुसरी संधी मागितली. डेबोराने दिली. हळूहळू ती त्याच्यावर प्रेम करू लागली, पण तिच्या आसपासच्या लोकांना तो अजिबात पसंत नव्हता. डेबोराला 2 मुली होत्या, जॅकलिन आणि तारा. त्यांना जॉनवर विश्वास नव्हता. जर तो डॉक्टर होता तर त्याच्याकडे स्वतःची कार का नव्हती? तो दिवसभर व्हिडिओ गेम्स का खेळत होता? तो सतत मळके स्क्रब्स का घालत होता? आणि त्याची नखं मळकी, अस्वच्छ. डॉक्टरांचे हात स्वच्छ असतात, जॉनचे नव्हते. खरं म्हणजे त्याच्याकडे कोणतीही नोकरी नव्हती. तो रोज घराबाहेर पडायचा जणू कामावर जात आहे, पण तो जात कुठे होता कोणालाच माहीत नव्हतं. मुलींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून डेबोरा जॉनबरोबर राहू लागली. दोघांनीही लॉस वेगासमध्ये लग्न केलं. आता मुलींना खात्री पडली की खरं काहीतरी चूक आहे. त्यांनी प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर नेमला. जे उघड झालं ते धक्कादायक होतं. जॉन कधीच डॉक्टर नव्हता आणि जेव्हा तो इराकमध्ये काम करत असल्याचा दावा करत होता तेव्हा तर तो तुरुंगात होता. त्यांनी ते डेबोराला सांगितलं, पण ती सत्य स्वीकारायला तयार नव्हती. शेवटी डेबोराने स्वतः तपास केला आणि सगळं खरं निघालं. जॉन एक गुन्हेगार होता, जो महिलांचं शोषण करत होता. जेव्हा जॉन पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयात होता, डेबोरा शांतपणे घर सोडून निघून गेली आणि त्याला सांगितलं. जॉन संतापला. महिन्यापर्यंत फोन, मेसेज, माफी, इमोशनल ब्लॅकमेल आणि दुर्दैवाने तो सक्सेस झाला. डेबोराने त्याला पुन्हा संधी दिली. जॉन अत्यंत कंट्रोलिंग बनला. तो डेबोराला तिच्या मुलींशी बोलू देत नव्हता. 2016मध्ये त्याने तिला गुपचूप जॅकलिनला भेटताना पकडलं. त्याने धमकी दिली, जर पुन्हा भेटली तर तो जॅकलिनला समुद्रात फेकून देईन. यावेळेस डेबोरा चिडली. तिने कायमचं जॉनला सोडलं. जॉनने पाठलाग सुरू केला, धमक्या दिल्या. घटस्फोटाच्या नावाखाली तिच्या कमाईचा आणि व्यवसायाचा अर्धा हिस्सा मागितला. त्याने तिची जाग्वार चोरून जाळली. तिचे खासगी फोटो तिच्या कुटुंबाला ईमेल केले. डेबोरा घाबरून गेली. एक दिवस डेबोराची मुलगी तारा कामावरून घरी येत होती.
जशी ती कारमधून उतरली, जॉन मागे उभा होता. त्याने चाकूने हल्ला केला. झटापट झाली. तो तिला जबरदस्ती कारमध्ये ओढू लागला. तिने त्याच्या हाताचा चावा घेतला. दोघे जमिनीवर पडले. ताराने चाकू दूर फेकला, मग स्वतः उचलला आणि जॉनवर वार केले. जॉनची प्रकृती गंभीर होती. 4 दिवसांनी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी ताराचा प्रकार हा सेल्फ डिफेन्स मानला आणि ते जॉनच्या दहशतीची कहाणी संपली.